आई भवानीचा गजर म्हणजे मुंबईतल्या लोकल सेवेचा 22 फेब्रुवारीनंतर फेरविचार करण्यात येणारे लोकल सेवा सुरू झाल्यानंतर 2 आठवड्यात रुग्णसंख्येमध्ये वाढ दिसते आणि त्यामुळे महापालिकेनं 22 फेब्रुवारीला लोकल सेवेबाबत आढावा घेण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईमध्ये जानेवारी महिन्यात दिवसाला 300 ते 350 पर्यंत रुग्णांची नोंद होत होती आणि हा आकडा आता 650 वर गेला आहे। आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कोरोना लसीकरणासाठी आता 20 खासगी रुग्णालयांना पालिकेनं परवानगी दिली आहे। या 20 रुग्णालयांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना लस देता येणार आहे। आजपासून हे लसीकरण सुरू होऊ शकेल। अनेक खासगी रुग्णालयांनी लसीकरण प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची इच्छा दर्शवली होती। लसीकरणाचं विकेंद्रीकरण केलं तर पहिल्या टप्प्याचं लसीकरण हे लवकर पूर्ण होईल असा विचार करून पालिकेनं 20 रुग्णालयांना ही परवानगी दिलेली आहे। मुंबई महापालिकेच्या फ्रंट वर्कर्ससाठी कोविड लसीकरण सुरू झालेले आहे आणि त्यामध्ये पालिकेचे कर्मचारी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण केलं जाणार आहे आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला लसीकरणाच्या 3 संधी मिळणार आहेत। तीनही वेळेस कर्मचारी गेला नाही तर त्याचं नाव मोफत लसीकरण यादीतून वगळलं जाईल। महापालिकेच्या टास्क फोर्सची काल बैठक झाली आणि त्यामध्ये हे निर्देश दिले। हवामानातील बदलाचा परिणाम म्हणून आजपासून 3 दिवस गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। पिकांची काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलंय। काही ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता आहे। मध्य भारतावर निर्माण झालेल्या विशिष्ट हवामानातल्या बदलामुळे आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या आर्द्रतेमुळे हा परिणाम दिसून येणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील रस्त्यांवर प्रवास करताना फास्टॅग नसला तर आजपासून वाहन चालकांना दुप्पट टोल द्यावा लागणार आहे। मुंबईच्या वेशींवर मात्र फास्टॅग सक्ती ही लांबणीवर पडली आहे। मुंबईमध्ये महिनाभरामध्ये फास्टॅगची 100% अंमलबजावणी होऊ शकेल। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील 47 टोलनाके महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील मुंबई पुणे महामार्ग आणि द्रुतगती मार्ग इथं फास्टॅग बंधनकारक असेल। राष्ट्रीय महामार्ग नागपूर अमरावती महामार्गावर काल ट्रकच्या केबिननं अचानक पेट घेतला। वाडी इथून ट्रक लोखंडाचं साहित्य घेऊन मुंबईला जात असताना नागपूर अमरावती महामार्गावर सावळी फाट्याजवळ अचानक पेट घेतला। चालकाच्या प्रसंगावधानामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला। आग विझवण्यासाठी सुविधा उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे ट्रकची संपूर्ण केबिन जळून खाक झाली। यवतमाळमध्ये 20 फेब्रुवारीला होणारी शेतकऱ्यांची महापंचायत आता अकोल्यामध्ये होऊ शकते। त्यामुळे शेतकरी नेत्यांमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे। भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकेत 20 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये कृषी कायद्यांबाबत मार्गदर्शन करणार होते आणि त्यांच्या सभेला महाराष्ट्रात सुद्धा गर्दी व्हावी यासाठी महाराष्ट्र संयुक्त किसान मोर्चानं यवतमाळमध्ये जय्यत तयारी केली होती। परंतु ऐन वेळेवर भारतीय किसान युनियनचे महासचिव युद्धवीर सिंग यांनी ही सभा यवतमाळमध्ये न घेता अकोल्यात घ्या असं फरमान सोडले आणि त्यामुळे शेतकरी कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडालाय। ही सभा यवतमाळमध्येच व्हावी असा आग्रह महाराष्ट्र संयुक्त किसान मोर्चाचा आहे। MS धोनी अनटोल्ड स्टोरी, केसरी या चित्रपटांमध्ये तसंच अनेक टीव्ही मालिकांमध्ये विविध भूमिका साकारणारा अभिनेता संदीप नाहर न गोरेगावमधल्या राहत्या घरी आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी संदीपनं फेसबुकवर एक भावनिक व्हिडिओ देखील शेअर केला। पत्नीच्या वागण्याचा त्रास होत असल्याचं त्यानं या व्हिडिओत म्हटलं। या प्रकरणी पोलीस आता अधिक तपास करतात आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर आत्महत्या की हत्या हे स्पष्ट होणार आहे। पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर 8 दिवसांनी पूजाच्या वडिलांनी मीडियाला प्रतिक्रिया दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया उमटू लागल्यात। शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचे राजकारण करणं हे चुकीचं आहे। महाराष्ट्र नेहमी स्त्रियांच्या आणि न्यायाच्या बाजूने उभा राहतो असं म्हटलंय। पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी बीडची शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे। बंजारा समाजाची बदनामी थांबवण्याची यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी मागणी केली। भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे यावेळी दहन करण्यात आले।
गेल्या काही वर्षांपासून बुलढाणा जिल्ह्यातल्या दुसरबीड इथला जिजामाता सहकारी साखर कारखाना बंद पडलाय आणि तिथल्या कामगारांचं वेतन जवळपास 5 वर्षांपासून रखडलंय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा हे प्रकरण येऊनही कामगारांचा प्रश्न सुटला नाहीये. अखेर जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयाबाहेर कामगारांनी आंदोलन पुकारलं. गोंदिया जिल्हा पोलीस दल, दीनबंधू ग्रामीण विकास संस्था देवरी आणि वुमन केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं व्हॅलेंटाईन डेचा औचित्य साधून नक्षलग्रस्त भागातल्या आदिवासी मुलींना आरोग्यविषयी जनजागृती व्हावी म्हणून देवरी तालुक्याच्या केशवरी गावामध्ये आदिवासी मुलींना मोफत सॅनिटरी पॅडचं वाटप करण्यात आलं. मासिक पाळीविषयी यावेळी जनजागृती करण्यात आली. वाडा तालुक्यातल्या कुडूस इथं नुकत्याच सुरू झालेल्या प्रीतम स्टील सळ्या विक्रेत्याच्या दुकानामध्ये सोमवारी सकाळी 10च्या सुमाराला सराईत चोरट्यांनी 2 मिनिटात स्क्रूड्रायव्हरनं ड्रॉवर उघडून तब्बल 1.5 लाख रुपये लंपास केले आणि पोबारा केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. दिवसाढवळ्या एवढी मोठी रक्कम चोरून नेण्याचा हा प्रकार घडल्यामुळे कुडूस बाजारपेठेत खळबळ माजली. पीओपी मूर्तीवरील बंदी कायमस्वरूपी हटवण्यासाठी हायकोर्टानं नकार दिलाय. गेल्या मे महिन्यामध्ये पीओपी पासून तयार केलेल्या मूर्तीवर बंदी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं बंदीच्या निर्णयाला 1 वर्षाची स्थगिती दिली होती. पण ही बंदी कायमस्वरूपी उठवण्याची मागणी करत मूर्तिकार संघटनेनं न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे